तुमच्या आयुष्यात कधी असा काळ आलाय का जिथे प्रत्येक फोन म्हणजे कर्जवसुली, प्रत्येक दरवाजा ठोठावणं म्हणजे भीती आणि प्रत्येक रात्र झोपेशिवाय? कल्पना करा, तुमच्या घरात अन्न नाही, खिशात 1 रुपया नाही आणि डोक्यावर लाखोंचं कर्ज. पण अशा अंधारात अचानक एक दिवा पेटतो आणि तुमचं आयुष्य कायमचं बदलून जातं. आजची ही कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्याला स्वामी समर्थांनी स्वतः हात धरून कर्जाच्या खाईतून बाहेर काढलं. पण लक्षात ठेवा, ही फक्त कथा नाही, हा अनुभव आहे आणि कदाचित तुमच्यासाठी एक संकेतही. पार्ट 1, संकटाची सुरुवात. ही गोष्ट आहे एका साध्या माणसाची. नाव होतं अमोल. अमोल एक छोटासा व्यापार करत होता. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू नुकसान सुरू झालं. एक कर्ज घेतलं, ते फेडायला दुसरं घेतलं आणि पाहता पाहता तो कर्जाच्या दलदलीत अडकला. बँकेचे फोन, मित्रांचे तगादे, घरात भांडणं. आई म्हणायची, बाळा स्वामींवर विश्वास ठेव. पण अमोल म्हणायचा, आई फक्त विश्वासाने काही होत नाही. तो पूर्णपणे तुटून गेला होता. पार्ट 2, पूर्ण अंधार. एक दिवस अमोल इतका निराश झाला की त्याने ठरवलं, आता या सगळ्याला शेवट करायचा. त्या रात्री तो घराबाहेर पडला. डोळ्यात अश्रू, मनात फक्त एकच विचार. पण तेवढ्यात त्याला रस्त्यावर एक वृद्ध माणूस दिसला. वृद्ध शांतपणे म्हणाले, काय रे, एवढा निराश का झालास? अमोल चिडून म्हणाला, तुम्हाला काय माहीत माझं दुःख? वृद्ध हसले आणि म्हणाले, तुझं सगळं मला माहीत आहे, पण तू अजून हार मानली नाहीस. हे ऐकून अमोल थक्क झाला. पार्ट 3, स्वामींचा संकेत. वृद्ध म्हणाले, उद्या सकाळी उठ आणि स्वामी समर्थांचं नाव घे, बाकी सगळं त्यांच्यावर सोड. अमोलला वाटलं, हा फक्त एक योगायोग आहे. पण दुसऱ्या दिवशी तो नकळत स्वामी समर्थ म्हणू लागला. पहिल्यांदाच त्याला मनात शांतता वाटली आणि तिथून त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाला. पार्ट 4, चमत्काराची सुरुवात. एक दिवस अचानक त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला. मित्र म्हणाला, माझ्याकडे एक काम आहे, तू करशील का? अमोलने होकार दिला. त्या कामातून त्याला चांगले पैसे मिळाले. हळूहळू त्याला आणखी काम मिळू लागलं. ज्यांनी पैसे मागितले होते तेच लोक म्हणू लागले, ठीक आहे, हळूहळू दे. अमोलला समजलं, ही फक्त योगायोग नाही, हे सगळं स्वामींचं कृपाशक्ती आहे. पार्ट 5, सत्याचा उलगडा. एक दिवस अमोल पुन्हा त्या रस्त्यावर गेला जिथे त्याला तो वृद्ध भेटला होता. पण कोणीच नव्हतं. तो जवळच्या लोकांना विचारतो, पण सगळे म्हणतात इथे असा कोणी राहत नाही. तेव्हा त्याला जाणवलं, तो वृद्ध कोणी साधा माणूस नव्हता, तो स्वतः स्वामी समर्थ होते. अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. फायनल मेसेज, पॉवरफुल एंडिंग. मित्रांनो, आर्थिक संकट, कर्ज, अडचणी हे सगळं आयुष्याचा भाग आहे. पण जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक दरवाजा नेहमी उघडा असतो, तो म्हणजे विश्वासाचा दरवाजा. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही सुद्धा संकटात असाल तर फक्त एकदा मनापासून म्हणा, ओम स्वामी समर्थ. कदाचित तुमचं आयुष्यही बदलायला सुरुवात होईल. आणि लक्षात ठेवा, पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांनी एका मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तीला कसं वाचवलं. तोपर्यंत स्वामी समर्थ.